काल नागपूरमध्ये दंगल घडून आणली का पेटवली, काय म्हणतो? मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की ज्या शहराबद्दल आपण बोलत आहोत त्याच शहरामधून राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. साधारणपणे जेव्हा ही पेटवापेटवी होत होती किंवा जे काही वातावरण तंग होत होतं, आज मी काही आपलेच चॅनल पाहत होतो, पोलिसांना सतत फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी, पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशिरा आले. असो जे काही असेल, पण जेव्हा अशा काही घटना घडतात, शिणगी जेव्हा पडते, तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट्स सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं. आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर, मग ते बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो, नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात, पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का? त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का? हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे. आज आपण पाहतोय कदाचित जे लावालाव्या करतायत, पेटवापेटवी करतायत, मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील. आज कधी नाही ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे, कार्यक्षम तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत, पण कुठे ना कुठेतरी अजून ठिणगी पाडायची, आपण किती मोठे आहोत, आपलं किती वाचन आहे, जे काही नाही आहे ते दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना बोललेत. पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचं मणिपूर करायचा, पेटवत ठेवायचं, आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत, जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, ही देखील पाठवायची, ती गुजरातला पाठवायची. कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं मॉडेल सगळीकडे एकच असतं, जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही, प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही, तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं. आज देशात जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी मला वाटतं 28 वर्षात नाही तसा पडलेला आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात, आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो, पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते. पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये, सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं, तर 325 वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं. मी काल जे बोललो तेच आज म्हणीन. स्पष्ट म्हणणं आहे, औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना, जाळायची आहे, जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा. वरती पण सरकार तुमचं आहे, आत्ता तिथे पण सरकार तुमचंच आहे, खालती पण सरकार तुमचं आहे, ASI तुमच्या हातात आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा, आदेश द्या ती औरंगजेबची कबर तिथून काढा. पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची, तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं, तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं, आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी एक आपण काढली पाहिजे. हे परदेशी एक तर व्यवसाय करतात ना, ते शिकतात ना, ते स्थायिक झालेत. कारण ह्यांना देखील माहिती आहे की भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही. नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती पूर्णपणे दंगल, कारण मग आता कुठच्या भाषेत बोललो? मराठीमध्ये अच्छा, असं नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती का? त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. बघा, हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा, होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शहरामध्ये आहे ना. मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची, आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून, कुठेही अफवा पसरू नये म्हणून, ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात, अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांची केली. शिवाजी महाराजांचं पूर्वजन्म बघा, एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाही आहेत, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते? काँग्रेसचे. कितीतरी नेते आहेत. म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांच्याच चष्म्याचं हे घेतलेलं. स्वतःचे हिरो नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापायचे, आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाबरोबरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, देशात आपण पाहतोय मणिपूरसारखी घटना घडलेली अजून तिथे जात नाही आहेत. मला वाटतं त्यांची तुलना महाराजांबरोबर करणं हा महाराजांचा अपमान आहे. मी त्या खासदाराला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यासारखं आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी नाही. हिंमत असेल तर आम्ही जसं जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा, पण तुलना करू नका. राज्यात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, पण मंत्र्यांचं काय, मंत्र्यांवर कारवाई करण्याची नाही, ही त्यांची भाषाच आहे ना, कडी निंदा करते है आगे क्या. आणि मंत्री जे आता पेटवापेटवी करत आहेत ना, तुम्हाला सांगतो, जे मंत्री जे कोणी असतील, मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलेलं आहे,
कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, हे त्यांचं ब्रीदवाक्य. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आलं नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात आहेत का, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात. असूही शकतं. हे मंत्र्यांकडनं राजीनाम्याची मागणी आपण करतोय. कोणाची सुरेश राणे यांच्यासमोर कोणाची राजीनाम्याची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतो आहे. वारंवार वाद, एक मिनिट हे संपूर्ण मग तुमच्याकडे येतो. हा कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे. ध्रुवीकरण करण्याचा बघा, तुम्हाला सांगतो, मुस्लिम करण्याचा प्रयत्न. हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं आहे. प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये? 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेली का शांतता आणण्यासाठी? त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे. पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये? पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये? गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये? तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे.